माझ्याकडे एक केस आली होती. तो एक लव्ह ट्रायंगलची हां. अशी केस होती, ज्याच्यामध्ये आई, मुलगी आणि त्या मुलीचा बॉयफ्रेंड हं, हे तिघं इन्व्हॉल्व होते. काही महिने यांचं अफेअर वगैरे चालू होतं. आई आहे मुलीची, तिच्या हं, हसबंडला कळालं. तर आता ही गोष्ट बाहेर न जाण्यासाठी त्यांनी त्याचा मर्डर केला. पण त्यांनी इमिजिएट ती बॉडी काय डिस्पोज केली नाही. त्यांनी हं. 2 दिवस ती बॉडी घरीच ठेवली होती. लोकांना काही डाऊट न येण्यासाठी त्या वाईफने त्या हसबंडच्या फोनवरून WhatsAppवर स्टॅटस, स्टोरीज वगैरे असे ठेवत गेले, जेणे की एव्हरीथिंग इज नॉर्मल असं सगळ्यांना वाटू द्यावे. जो मुलगा आहे, त्या मुलाचे वडील माझ्याकडे अप्रोच झाले. मला म्हटले की अशी केस आहे. माझा असा मुलगा वगैरे फसलाय म्हणून म्हटले. बोलला, "ठीक आहे, जे काय असेल तुम्ही पेपर्स पाठवा. मी एकदा वाचून घेतो." तर रात्री साधारण 12-12:30 वाजता मी ती फाईल घेतली रीड करायला. तर सगळं फॅक्ट्स त्याच्यामध्ये वाचले. काय झालं, जे तुम्हाला स्टोरी सांगितली सगळं ते फाईलमध्ये होतं. तर मी झोपू गेलो. मी बंद करून फाईल ॲज इट इज बंद केली आणि मी झोपलो. रात्री साधारण टाईम केवढा मला मी शुअर सांगू शकत नाही, पण मिडनाईट होती. मी एका स्ट्राँग फॉल स्मेलनी उठलो असं. म्हणजे ब्लडचा हं, स्मेल कसा असतो, तर हं. तो स्मेल पूर्ण माझ्या अशा रूममध्ये एकदम इंटेन्स स्मेलमध्ये आलो होतो. आणि जसं मी उठलो, तर लॅम्पच्या साइडला मी एक बॉडीली फिगर पाहिली, ह्युमन बॉडी फिगर. ऑब्व्हियस घाबरलो मी. पण मी काय त्याच्याशी काय कम्युनिकेट केलं नाही. मी फक्त बघत हं. राहिलो त्याकडे. आणि जसं त्याला कळलं, की मी बघतोय त्याच्याकडे थोडं, तो थोडा लॅम्पने असं पुढं असं लीन झाला. मला म्हणला, की ते इन शॉर्ट, की जे तुम्ही ती केस घेतली, ती केस घेऊ नका.